हॅलो, दादा स्ट्रेचरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासाठी एक व्हायरल हेअर केअर रेंज इथे घेऊन आलेली आहे, जे की प्लम गुडनेसची आहे. आणि ही एक कोकोनट रेंज आहे. कोकोनट हे यांचा मेन इन्ग्रेडियंट्स आहे. आणि हे असं क्लेम करतात की तुमच्या फर्स्ट यूजमध्ये तुमचे केस हे 22 टाइम एक्स्ट्रा सॉफ्टर आणि स्मूथ होणार आहेत. तर ह्यांचा क्लेम आपण पाहणारच आहोत, करून पाहणार आहोत. तुम्हाला मी इथे लाईव्ह टेस्ट इथे देणार आहे. त्यानंतर ह्याला अप्लाय कसं करायचं किंवा हे प्रोडक्ट कसे यूज करायचे, कसं अप्लाय करायचं किंवा ह्याची प्राईस काय आहे, किती ml आहेत आणि काय आहे याचे डिटेल इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर या प्रोडक्टबद्दल तुम्हाला मी एक थोडीशी माहिती इथे मी देते. तर हे आहेत प्लमचे कोकोनट हेअर केअर रेंजचे प्रोडक्ट्स. आणि तुम्ही पाहू शकता पॅकेजिंग खूप मस्त आहे याची. आणि हे आहे सध्याचं माझं सगळ्यात फेवरेट हेअर मास्क, ज्यामध्ये शिया बटर आणि स्क्वेअरलाइन आहे, जे की तुमच्या केसांना शाईन इनहेन्स करण्यास मदत करतं, नरिश करतं आणि तुमच्या ब्रेकेजला पण हे प्रिव्हेंट करतं. त्यानंतर याची पॅकेजिंग आहे 550 रुपये आणि हे 200 ग्राम आहे. आणि याची शेल लाईफ आहे 2 वर्ष. त्यानंतर आहे हे हेअर सिरम, जे की यामध्ये व्हिटॅमिन ई आणि आल्मंड ऑइल एक्स्ट्रा आहे. त्यानंतर कोकोनट्स आणि स्क्वेअरलाइन आहे, जे की तुमच्या केसांना एक्स्ट्रा शाईन देण्यास मदत करतं, फिझीनेस पासून कंट्रोल करतं. हे आहे शॅम्पू, ज्यामध्ये कोकोनट मिल्क आणि पेप्टाइज आहे, जे की तुमच्या केसांना शाईन आणि स्ट्रेंथ देण्यास मदत करतं, तसेच नरिश आणि शाईन इनहेन्स करण्यास मदत करतं. याची प्राइस आहे 349 रुपये. आणि सिरमची प्राइस होती 475 रुपये, मी तुम्हाला सांगायला विसरले होते. आणि सर्व प्रोडक्ट्स हे वेगन आहेत, 100% वेगन आहेत. त्यानंतर पॅराबिन फ्री आहेत, टॉक्सिक केमिकल फ्री आहेत. त्यामुळे तुम्ही बिंदास हे यूज करू शकता. तर मी इथे तुम्हाला छोटीशी एक क्लिप देते, त्यामुळे तुम्हाला ते कसं अप्लाय करायचं किंवा त्याचे डायरेक्शन वगैरे किंवा स्टेप कशा आहेत ते तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे आपले केस हे पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला शॅम्पू यूज करायचा आहे. शॅम्पू हे मी 2 टाइम यूज करते, म्हणजे एक टाइम धुतल्यानंतर पाण्याने धुवून घेते आणि नंतर अजून एकदा शॅम्पू लावते. जर तुम्ही हेअर ऑइल वगैरे लावला असेल तर तुम्ही 2 ते 3 वेळा तुम्ही हे यूज करू शकता. त्यानंतर आपल्याला मास्क लावायचा आहे. त्याआधी आपल्याला केस आपले हे व्यवस्थित टॉवेलनी ड्राय करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या केसांमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आणि आपले मास्क हे व्यवस्थित लागेल. तर आपले टॉवेलनी जेव्हा आपण केस ड्राय करतो त्यानंतर आपल्याला आपले केस हे व्यवस्थित खालच्या साईडनी जास्त आपल्याला टार्गेट इथं करायचं आहे. तुम्ही पाहू शकता सगळ्यात जास्त डॅमेज हे आपले केस हे इथेच असतात. त्यामुळे मास्क लावताना किंवा सिरम लावताना सगळ्यात जास्त टार्गेट आपल्याला इथे करायचं आहे. तर मास्क आपल्याला टॉवेलनी ड्राय केस केल्याच्या नंतर मास्क अप्लाय करायचा आहे आणि ते मास्क आपल्याला 5 ते 10 मिनिट ठेवायचं आहे. त्या टाइममध्ये तुम्ही तुमचे केस मास्क लावून त्यानंतर आपले केस इथं तुम्ही बांधून ठेवू शकता. आणि त्यानंतर आपल्याला फक्त पाण्याने आपले केस वॉश करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपले केस जेव्हा ओले असतात किंवा थोडेसे ड्राय झालेले असतात, टॉवेलने पुसल्याच्या नंतर आपल्याला इथे सिरमचा यूज करायचा आहे. तर मी तुम्हाला सिरम लावून दाखवते की सिरम कसं अप्लाय करायचे. तर सगळ्यात आधी आपल्याला जेवढं अमाऊंट पाहिजे तेवढं सिरम आपल्याला आपल्या पामवर घ्यायचं आहे, हातावर घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं इथे त्याला वॉर्म करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडला इथेही आपल्याला टार्गेट करायचं आहे. स्कॅल्पला अवॉइड करायचं आहे. स्कॅल्पला मास्क आणि सिरम लावायचं नसतं. तर स्कॅल्पपासून थोड्याशा अंतरावर तुम्ही इथे लावू शकता. आणि तुम्ही पाहू शकता केस लगेच शायनी होतात, एकदम स्मूथ होतात. सिरममध्ये एक वेगळी सिरम लावल्यानंतर तुमच्या केसांना एक वेगळी शाईन येते. आणि आपल्याला टार्गेट नेहमी खाली एकदम केसांवर इथे करायचं आहे. जेव्हा आपण केसांना स्ट्रेटनिंग वगैरे यूज करतो किंवा हेअर कलर वगैरे यूज करतो त्यामुळे आपले केस खूप डॅमेज होतात. तर केसांची व्यवस्थित अशी काळजी घेणे इम्पॉर्टंट असतं. आणि त्याआधी इम्पॉर्टंट म्हणजे प्रोडक्ट्स आणि प्रोडक्टमधले इन्ग्रेडियंट्स पाहणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की तुम्हाला मी सांगितलं आहे की हे सगळे प्रोडक्ट्स हे 100% वेगन आहेत, पॅराबिन फ्री आहेत आणि जे टॉक्सिक केमिकल असतात तेही फ्री आहेत. तर आणि इंडियन प्रोडक्ट आहेत. तर तुम्ही हे एकदा नक्की यूज करून बघा. आणि ह्याचे इन्ग्रेडियंट्स तुम्ही पाहिलंच असेल की खूप मस्त आहेत. आणि जर तुम्ही परचेस करायचं असेल तर मी तुम्हाला कुपन कोड दिलेलाच आहे, तो नक्की यूज करा.
अजून एकदा मी हा कुपन कोड इथे टाकते, तर तो तुम्ही वापरायला विसरू नका. तर चला तर मग नंतर भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय बाय.